सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। मासुंदा तलावातील बोटिंग झाली धोकादायक। कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याचा प्रकल्प ठाणे महानगरपालिका हाती घेणार। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिवा रेल्वे स्थानकातील सुविधा कामांचा घेतला आढावा। ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंब्र्यात राष्ट्रवादी पक्षाने केले रास्ता रोको आंदोलन। 7/12वरील नोंदणीसाठी शेतकरी निवारण समिती सुप्रीम कोर्टात धाव घेणार। मासुंदा तलावातील बोटिंग धोकादायक झाली आहे। ठाणे शहराचे नाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावातील नौका विहार अत्यंत धोकादायक झाला असल्याचे उघडकीस आले आहे। पर्यटकांची सुरक्षेची कोणत्याही प्रकारची तजवीज न करता नौका विहार करण्यास दिला जात आहे। त्यातच या बोटीची अवस्था अत्यंत दयनीय असून तलावात गेलेल्या बोटींमध्ये पाणी शिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे ठाण्यातील एका पत्रकारालाच याचा अनुभव आला असून त्याने संबंधितांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पॅडलिंगमुळे बोटीत पाणी जात असल्याचे सांगितले। या प्रकरणी सदर पत्रकाराने पालिका आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्ष नेत्यांकडे एका निवेदनाकडे तक्रार केली आहे। 22 फेब्रुवारी 2015 रोजी ते आपल्या पत्नी आणि मुलांसह मासुंदा तलावामध्ये नौका विहार करण्यासाठी गेले होते। साधारणतः 7 वाजेच्या सुमारास त्यांनी नौका विहाराचे शुल्क अदा केल्यानंतर त्यांना 7:50 पांढऱ्या रंगाची हंसाच्या आकार असणारी पॅडल बोट देण्यात आली। या बोटीमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात पाणी साचले होते। याची कल्पना तिथे असणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना त्या पत्रकारांनी दिली। मात्र तेवढे पाणी बोटीमध्ये असणारच असे त्यांना सांगण्यात आले। त्यानंतर त्या पत्रकाराने नौका विहाराला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटातच बोट कमी वजन असलेल्या बाजूला म्हणजे डावीकडे हेलकावे खाऊ लागली। तसेच बोटीमधील पाण्याची पातळी देखील वाढू लागली। याच कालावधीमध्ये शेजारून गेलेल्या एका बोटीतील मुलीने बोटीच्या काही भागातून पाणी बाहेर येत असल्याचे सांगितले। त्यानंतर पत्रकाराने अत्यंत जोरात पॅडल मारून किनारा गाठला। तोपर्यंत बोटीमध्ये बरेच पाणी जमा झाले होते। सुदैवाने त्यांनी वेळेत किनारा गाठला असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। ही बाब त्यांनी तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या ध्यानात आणून दिली। मात्र त्यांनी ती गांभीर्याने न घेता पॅडल मारल्यामुळे बोटीत पाणी जमा होत असल्याचा शोध लावला। यावरून मासुंदा तलावातील बोटिंग धोकादायक ठरत आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याचा प्रकल्प ठाणे महानगरपालिका हाती घेणार आहे। दररोजच्या कचऱ्यामध्ये सापडणाऱ्या प्लास्टिक पासून इंधन निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठाणे महापालिकेने हाती घेतला आहे। सीपी तलाव येथे इंधन निर्मितीचा प्रकल्प येत्या 6 महिन्यात उभारण्यात येणार असून या प्रकल्पाद्वारे लाईट डिझेल ऑइल, कार्बन पावडर आणि हायड्रोमिथेनची निर्मिती करण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेच्या हद्दीत दररोज 650 मेट्रिक टन कचरा जमा होतो। यापैकी 92 मेट्रिक टन कचरा प्लास्टिकचा असून त्यापैकी 60% कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते। मात्र 40% प्लास्टिकचा कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो। त्यातील बरेचसे प्लास्टिक भंगारवाले घेऊन जात असल्याने उरलेल्या प्लास्टिक पासून इंधन निर्मिती केली जाणार आहे। यामध्ये घरामधून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर वस्तूंचा समावेश आहे। 2011 साली शासनाने प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिकेवर सोपवल्यानंतर सीपी तलाव येथे प्लास्टिक ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात आले। याच ठिकाणी
4000 चौरस फूट जागेवर इंधन निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. दररोज 2 टन कचऱ्यापासून इंधन निर्मिती करताना पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे. हे सर्व प्लास्टिक न जाळताच वितळवले जाणार आहे. पायरोलिसिस प्रक्रियेच्या माध्यमातून ऑक्सिजन शिवाय ही वितळवण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याने हवेचे प्रदूषण होणार नसल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिवा रेल्वे स्थानकातील सुविधा कामांचा आढावा घेतला आहे. गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे काम प्रगतीपथावर असून जलद गाड्यांचे दिवावासीयांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी यावर शिक्कामोर्तब केले असून होळी आणि गणेशोत्सवात कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची त्यांनी मान्यता दिली आहे. दिवा स्थानकात गेल्या महिन्यात रेल्वे प्रवाशांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यानंतर ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाण्यात प्रवाशांच्या समस्या संदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी दिवा स्थानकात गर्दीच्या वेळी जलद गाड्या थांबवण्याचे आश्वासन सुरेश प्रभू यांनी दिले होते. त्या संदर्भात कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसह शनिवारी दिवा रेल्वे स्थानकाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. त्यांच्या सोबत शिवसेनेचे कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार सुभाष भोईर, ठाण्याचे महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक रमाकांत मडवी, ब्रह्माशेठ पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिवा स्टेशनात लवकरच जलद गाड्या थांबण्यात येणार असून याबाबतचा सर्वे पूर्ण झाला आहे. यासाठी फलाट क्रमांक 2 ची रुंदी वाढवण्यात येणार असून यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. बिजनेस बढ़ाने की होड़ हो या फैमिली के साथ मौज, देखनी हो भारत की विविधता या करनी हो विदेश यात्रा, आपकी हर जरूरत को हम करेंगे पूरा हमारे ट्रैवल लोन के साथ. TJSB ट्रैवल लोन, सपनों की उड़ान. TJSB सहकारी बैंक, विश्वास जिंदगी भर का. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईत राष्ट्रवादी पक्षाने रास्ता रोको आंदोलन केले आहे. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुंबईत राष्ट्रवादी पक्षाने निषेध व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा सुराग लागला नसताना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावरही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून त्यांची हत्या केली. मात्र पानसरे यांची हत्या करणारे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. या हत्येची चौकशी CBI कडे सोपवावी व या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून फासावर लटकवावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तर काही दिवसापासून पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले वाढत आहेत. प्रतिगामी शक्ती डोके वर काढू लागल्याने अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे आरोप आंदोलनकर्त्यांनी केले आहेत. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. 7/12 वरील नोंदणीसाठी शेतकरी निवारण समिती सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. बाळकू माजिवडे येथील स्थानिक भूमिपुत्र वाड वडिलांपासून कसत असलेल्या शेत जमिनीस सन 1966 पर्यंत कायदेशीररित्या 7/12 सदरी संरक्षित कुळ म्हणून वाड वडिलांच्या नावाच्या नोंदणी होत्या. परंतु सावकार कैलासवासी उदयसिंग वर्मा व बिल्डर यांनी शासकीय यंत्रणा संगनमत करून फार मोठा भ्रष्टाचार करून असलेल्या नोंदणी रद्द केलेल्या आढळून आल्या आहेत. सदर तलाठी कार्यालयातील रेकॉर्ड रूम मधून आमच्या 7/12 वरील नोंदणी मिळण्यासाठी संबंधित कार्यालयाशी गेली 3 वर्ष पाठपुरावा करीत आहोत. मात्र या कार्यालयातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे बाळकू माजिवडा येथील भूमिपुत्र हवालदिल झाला आहे. सावकार उदयसिंग वर्मा याने बिल्डरला हाताशी धरून
व शासकीय यंत्रणांशी संगनमत करून आमच्या सातबाऱ्यावरील नोंदणी गायब करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे। यासाठी शेतकऱ्यांनी न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात दावा दाखल केला आहे। तिथे जर न्याय मिळाला नाही तर हे भूमिपुत्र सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत कोळी व आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते आनंद तरे यांनी दिली। घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे।